नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की भारतरत्न हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणींना घोषित झालेला आहे। यापूर्वी कपुरी ठाकूरांचं नाव आलेलं आहे। कपुरी ठाकूर हे राजकारणामध्ये म्हणजे लालबहादूर शास्त्री सारखं अत्यंत गरिबीतून जे ज्यांच्या धोत्राकडे ते फाटलेलं आहे याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नव्हतं, पण जनसेवेमध्ये मग्न झालेला एक भारतीय माणूस म्हणून त्याला त्यांनी पुरस्कार दिला बिहारमध्ये। आणि आता आपण पाहतो आहोत की लालकृष्ण अडवाणींना हा पुरस्कार डिक्लेअर केला आणि आजची अत्यंत आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू। कारण ज्या भाजपच्या राजकारणामध्ये 2 खासदार ते इथपर्यंतचा प्रवास ज्यांनी सुरू केला, जे 1980 ला भाजपची स्थापना आहे, जनता पार्टीच्या सरकारनंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि 84च्या इंदिरा गांधीच्या ह्याच्यानंतरच्या इलेक्शनमध्ये 2 खासदार निवडून आले होते। अटल बिहारी आणि अडवाणी यांची जी जोडी आहे ते भारतीय राजकारणामधली आपण अनुभवलेली आहे। अयोध्या ते सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा प्रमोदजी महाजन आज नाही आहेत, त्यांच्या कल्पनेतून ही रथयात्रा काढली होती। आज पूर्ण भारत राममय झालेला आहे। ही स्वप्नपूर्ती झाल्याचा आनंद त्यांनी 22च्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशी व्यक्त केलेला होता। आणि आज जेव्हा ही घोषणा होते तेव्हा खऱ्या अर्थाने एक ज्याला आपण लोहपुरुष म्हटलेला आहे लालकृष्ण अडवाणींना, उपपंतप्रधान ते राहिलेले आहेत आणि राज्यसभेचे 4 वेळेस खासदार राहिलेले आहेत। लोकसभेमध्ये अनेक मंत्रीपद त्यांनी भूषवलेली आहेत। कोळसा मंत्री असतील, प्रसारण मंत्री असतील, सूचना व प्रसारण मंत्री म्हणून ते राहिलेले आहेत। म्हणजे असा एक अत्यंत उंचीचा भाजपमधला आणि राष्ट्र निर्माणासाठी माय कंट्री इज माय लाईफ असं त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे। राष्ट्रासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारा असा हा नेता आहे। आणि यांच्या जीवनामधला विरोधाभास आपण जर लक्षात घेतला तर अचंबित करणारा आहे। त्यांचं जन्माचं ठिकाण जे आहे ते कराची पाकिस्तानमध्ये आहे आणि त्यांचं निवडणुकीची असेंब्ली गांधीनगर राहिलेली आहे। गांधीनगरमधून त्यांनी सातत्याने निवडणुका लढवलेल्या आहेत। आणि भारतरत्न दिल्यानंतरचा त्यांच्या आनंदाचा जो क्षण आहे तो त्यांच्या डोळ्यामध्ये दिसतो आहे। त्यांची मुलगी, आज त्यांचं वय 97 वर्ष आहे, कारण त्यांचा जन्म 1927चा आहे कराचीतला। तर त्यांच्या डोळ्यामध्ये हा जो आनंद आपल्याला दिसतो आहे, ती विसंगती मला ही दिसते आहे की एका टप्प्यावर राजकारणामध्ये असं असते की ही सगळी लाट ही करून जेव्हा पंतप्रधान होण्याचा क्षण आलेला आहे आणि तो आलेला असताना लालकृष्ण अडवाणींनी अबकी बार अटल बिहारी सरकार म्हणून त्यांना पुढे केलं आणि नंतर पंतप्रधान पदाची संधी त्यांना आयुष्यात मिळाली नाही। आणि मग नंतरच्या राजकारणामध्ये आपण पाहतो की जे झालं ज्या पद्धतीने होत गेलं, पुन्हा 14 मध्ये पुन्हा सत्ता आली। गुजरातमध्ये जेव्हा दंगली झाल्या होत्या तेव्हा राजधर्म सांगण्यासाठी अटल बिहारी गेले होते आणि अटल बिहारींना मोदींनाच मुख्यमंत्री पदावर राहू द्या असा सल्ला देण्यामध्ये लालकृष्ण अडवाणी राहिलेले आहेत। असं हे अडवाणी आणि नरेंद्र मोदी यांचं गुरु शिष्याचं नातं आहे। आणि अशा सगळ्या याच्यामध्ये हा जेव्हा पुरस्कार डिक्लेअर होतो तेव्हाचा जो आनंदाचा क्षण आहे त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत होता। आणि हा जर आपण टिपला तर आपल्या लक्षात येईल की भारतीय राजकारणामध्ये त्यांना म्हणजे जहाल हिंदुत्ववादी म्हणून त्यांनी एक पाऊल मागे घेतलं। म्हणजे ज्यांनी ज्यासाठी हा अट्टहास केला होता, हा पक्ष संघटना मोठी करण्याचा, हे काम करण्याचा, आणि ते करताना त्यांना ज्या पदाची हे होती आणि पद जवळ आल्यावर त्यांनी अटलजींना पुढे केलं। अटलजी आणि अडवाणी ही जी भाजपची जोडी आहे आणि त्यामध्ये आता नाहीत प्रमोद महाजन। महाराष्ट्राचं दुर्भाग्य हे आहे की महाराष्ट्राचा पंतप्रधान होण्याच्या लायकीचा माणूस म्हणजे तिथपर्यंत तो गेलेला आणि पण त्यानंतर पोरखे झालो देशाच्या राजकारणामध्ये नेतृत्वाविना। पण असा तो राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे। म्हणजे अडवाणींना एकेकाळी त्यांचं नेतृत्व जहाल असल्या कारणाने पंतप्रधान पदावर पाणी सोडावं लागलेलं होतं। हे आता अगदी जहालपणाची नवलकथा वाटावं असं झालेलं आहे। अबकी बारी अटल बिहारी म्हणते बाजूला सरकले खरे, पण तेव्हा हुलकावलेलं पंतप्रधान पद त्यांना नंतर कधीच मिळू शकलेलं नाही। असे असले तरी भारताचा लोहपुरुष हे बिरुद घेऊनच ते राजकारणात वावरत राहिले। नंतरच्या काळामध्ये सुद्धा असं वाटत होतं की रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले, म्हणजे काँग्रेसच्या राजकारणामध्ये प्रणव मुखर्जी हे पंतप्रधान पदासाठी सक्षम उमेदवार होते काँग्रेसमध्ये, त्यांचं कार्यकर्तृत्व पाहिलं तर। आणि तसं असताना सुद्धा पक्षश्रेष्ठी आणि ह्या सगळ्या गोष्टी अनेक गोष्टी कारणीभूत असतात राजकारणामध्ये। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनमोहन सिंग पंतप्रधान पदाची
माळ त्यांच्या गळ्यात पडली तेव्हा असं वाटलं की प्रणवदादाचं हे हुकलं आणि ते हुकलं, पण पुढं मनमोहन सिंगांना सुद्धा हे करता आलं नाही आणि प्रणवदादांना राष्ट्रपती पद मिळालं. आणि त्या धर्तीवर आम्हाला असं वाटायचं की गोव्याच्या बैठकीमध्ये राजनाथ सिंगांनी कशा पद्धतीने भाजपचा चेहरा म्हणून 2013ला 14च्या इलेक्शनमध्ये ह्यांना प्रपोज केलं नरेंद्र मोदींना, तेव्हा असं वाटायचं की पुढच्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणी भारताचे राष्ट्रपती होती. पण त्या सुद्धा ठिकाणी हुलकावण्या झाल्या. रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले, पुन्हा द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या. आणि अशा सगळ्या काळामध्ये एक सामान्य माणसाचे, सामान्य नागरिक म्हणून मी हा विचार करतो, त्याच्या मनामध्ये ही शंका होती की एवढ्या निष्ठावान ज्या माणसांनी शून्यातून पक्ष उभा केला, आजच्या या सत्तेला आणून उभा केलं भाजपला, त्या व्यक्तीला म्हणजे भाजपमध्ये पंडित दीनदयाल उपाध्यायानंतरचं नंबर 2चं स्थान जर काय असेल, अटल बिहारी आणि अडवाणी, लालकृष्ण अडवाणी यांचं राहिलेलं आहे. पूर्ण भारत आज राममय झालेला आहे. एक विचारधारा घेऊन, एक संयमाचं राजकारण घेऊन, विरोधी पक्षाच्या विरोधी मताची भूमिका सातत्याने पार्लमेंटमध्ये मांडणारा नेता म्हणून त्यांची ही वाटचाल राहिलेली. आणि या सगळ्या दृष्टीने आपण या पुरस्काराकडे जर बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की हा पुरस्कार 1994ला 1954ला सुरू झालेला आहे भारतामध्ये. भारतातला सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून भारतरत्न ओळखला जातो. आणि 1954ला पहिल्यांदा हा जो पुरस्कार दिला गेला होता, त्यातली 3 व्यक्तीची नावं आहेत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे उपराष्ट्रपती राहिलेले आहेत. आणि ज्या राष्ट्रपतीचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षणामधला एक फिलॉसॉफर किंग आपण म्हणतो की भारतीय लोकशाहीमध्ये प्लेटोचा तत्वज्ञ राज्याचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, असा एक फिलॉसॉफर किंग भारताचा उपराष्ट्रपती, त्यानंतर राष्ट्रपती राहिलेला आहे, असा तो भाग होता. आणि त्यांना दुसरे राष्ट्रपती असणाऱ्यांना त्यांना भारतरत्न पुरस्कार 54 मध्ये दिला गेलेला आहे. त्यानंतर त्याच वेळेस दिलेले दुसरे व्यक्ती आहेत राजगोपालचारी, ज्यांना भारतीय स्वातंत्र्यानंतर स्वतंत्र भारतातला चाणक्य म्हणून संबोधला जायचा. असे अत्यंत बुद्धिमान दक्षिण भारतातले नेते राजगोपालचारी आणि त्यांचं गांधींचं नातं, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतलं तर भारतीय संविधान सभेमधलं त्यांचं वजन आणि त्यांना तो पुरस्कार मिळाला. त्यानंतर CV रमन यांना वैज्ञानिक म्हणून पुरस्कार मिळाला, ते तर अतिशय उच्च शिखर आहे. त्यांना नोबेल पुरस्कार सुद्धा मिळाला होता. रमन इफेक्ट नावाचा त्याचा प्रभाव पूर्ण जगावर राहिलेला आहे. आणि भाजपमध्ये या अगोदर जे पुरस्कार दिले गेले 2019 मध्ये, त्यामध्ये भाजपची 3 माणसं आहेत. त्यामध्ये म्हणजे भाजपच्या काळामध्ये दिलेल्यामध्ये प्रणब मुखर्जींना त्यांनी दिलं, काँग्रेसमध्ये असून सुद्धा त्यांनी भाजपने भारतरत्न पुरस्कार दिला. त्याच्यानंतर नानाजी देशमुख आहेत की ज्यांनी भाजप पक्ष उभारणीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. भूपेंद्र हजारिका हे सुद्धा भाजपचे आहेत, त्यांना सुद्धा भारतरत्न मिळालेला आहे. आणि यानंतर आता मागं अटल बिहारी वाजपेयींना तो मिळाला होता आणि आता लालकृष्ण अडवाणींना तो मिळालेला आहे. हा जो पुरस्कार आहे त्यात महिला पुरस्कार भारतरत्न पहिल्यांदा कोणाला मिळाला असेल तर तो इंदिरा गांधींना मिळालेला होता 1971 मध्ये. खेळामध्ये हा पुरस्कार जो देण्यात आला तो सचिन तेंडुलकरांना देण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी भारतरत्न पुरस्कारामध्ये खेळ हा विषय नव्हता, तो घालून आणि सगळ्यात तरुण वयामध्ये हा पुरस्कार सचिन तेंडुलकरांना देण्यात आलेला आहे 2014 मध्ये. पहिले विदेशी नागरिक ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्यामध्ये खान अब्दुल गफ्फार खान आहेत, पाकिस्तानी भारतरत्न आपण ज्याला म्हणतो. त्यावर आमचे मित्र बालाजी शिर्डे सरांचं पुस्तक आलेलं आहे. त्यांना 1987 मध्ये हा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर बाहेर देशातली दुसरी जे भारतरत्न आहे त्यामध्ये नेल्सन मंडेलांचं नाव आहे, याचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. आणि अशा सगळ्या यामध्ये आताचा जो आनंद उत्सव आहे, लालकृष्ण अडवाणींच्या डोळ्यामध्ये राष्ट्राबद्दलचं प्रेम, आज त्यांचं 97 वर्ष वय आहे, त्यांची मुलगी त्यांना पेढा खाऊ घालते आहे, ते राष्ट्राच्या भावनेबद्दल समर्पण व्यक्त करत आहेत. आता सर्वोच्च पुरस्कार ह्या शिष्यांनी त्यांना दिला आणि त्यांच्या मनामधला आनंद आणि मोदी त्यांचं हे करताना, त्यांना खाऊ घालताना आणि त्यांची गळाभेट होताना सामान्य माणसाच्या डोळ्यात ते अश्रू येतात. ही जी श्रद्धा आहे, ही जी गुरु शिष्याची परंपरा आहे, नात्याच्या पलीकडे जाऊन राष्ट्राचं काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा पुरस्कार मिळतो मग तो पक्षाच्या पलीकडे असतो. आणि म्हणून खरगेंनी सुद्धा त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. म्हणजे एखादा माणूस जेव्हा राष्ट्रासाठी समर्पण करतो तेव्हा तो पक्ष ह्या सगळ्या भेदाच्या राजकारणाच्या पलीकडे गेलेला असतो. आणि म्हणून हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आणि म्हणून मोदींचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यांनी हा पुरस्कार लालकृष्ण अडवाणीला दिला, याबद्दल त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि
लालकृष्ण अडवाणींना दीर्घ आयुष्य लाभो अशी शुभेच्छाही देतो. माझ्या नागरिकांच्या सामान्य शुभेच्छेला फार अर्थ नसतो, पण सामान्य माणसाला, सामान्य नागरिक म्हणून मला जे वाटलं ते मी आपल्यासमोर मांडतो आहे. मित्र हो, आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.